नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आता मी एवढं खुश दिसतो त्याचं कारण असं की तुम्ही जर आपला शेवटचा व्हिडिओ बघितला असेल तर त्या शेवटच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काहीतरी विचारलं होतं। तर ते असं होतं की आता आम्ही लग्न करतोय आणि त्या लग्नाची सिरीज बनवायचं असं मी ठरवलं होतं आणि तोच प्रश्न मी तुम्हाला विचारला होता की आम्ही जर लग्नाची सिरीज बनवली तर तुम्हाला कशी वाटेल किंवा आवडेल का? कारण नेहमी आपण बाईक राईडचे व्हिडिओज बनवत असतो किंवा बाईक राईडच्या सिरीज आपण बनवत असतो। तर हे थोडंसं काहीतरी मी वेगळं करायचा प्रयत्न करत होतो आणि मेजॉरिटी ऑफ लोकांनी म्हणण्यापेक्षा सगळ्याच लोकांनी चांगलासा रिस्पॉन्स आपल्याला दिलेला आहे आणि आपल्याला या सिरीजला ग्रीन सिग्नल सुद्धा दिलेला आहे। आता सिरीज बनवायचं कारण असंच की इन फ्युचरमध्ये जर कोणाचं लग्न असेल किंवा तुमच्या घरामध्ये लग्नाचं कार्य असेल तर आम्ही ज्या प्रकारे मॅनेजमेंट करतोय किंवा आम्ही ज्या सगळ्या गोष्टी मॅनेज करतोय किंवा अरेंज करतोय त्या गोष्टींनी तुम्हाला तुमचे लग्न करायचं किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाचं जर लग्न करायचं असेल तर आपल्या या व्हिडिओनी नक्कीच तुम्हाला बेनिफिट होणार आहे आणि तो सगळा विचार करून आम्ही आता लग्नाची सिरीज करायचं ठरवलंय। तर आम्ही या सिरीजचा श्री गणेशा या व्हिडिओपासून करायचं ठरवलंय। तर लग्न म्हटलं ना की आपण सगळेच गोंधळून जातो, काय करायचं, कसं करायचं, कुठे करायचं, या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या हे सगळे प्रश्न आपल्या डोक्यामध्ये चालू असतात। तर काय आता लग्न म्हटलं ना की सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपल्या समोर येतो तो म्हणजे की बजेट। तर बजेट वेळेस काय करायचं की तर दोन्ही फॅमिलीजनी मिळून बसून एकमेकांना विश्वासात घेऊन ठरवायचं की या लग्नाचा खर्च आपण कसा मॅनेज करणार आहोत। दोन्ही फॅमिलीज 50-50% करणार आहोत की अदरवाईज कसा खर्च होईल तो प्रत्येकाच्या फॅमिलीवरती ते डिपेंड करतं। बट पर्सनली जर माझं मत तुम्ही मला विचाराल तर मी असं म्हणेन की दोन्ही फॅमिलीजनी 50-50% हा खर्च उचलला पाहिजे, जेणेकरून कोणा एकावरती जास्त लोड नाही येणार। कमी खर्चात लग्न करायचं असेल तर रजिस्टर मॅरेज करू शकतो आणि थोडंसं प्रॉपर खर्च करून विधीनुसार लग्न करायचं असेल तर क्लोज रिलेटिव्ह आणि फ्रेंड्सला बोलून कोविड स्टाईलमध्ये लग्न करू शकतो। आणि होऊ दे खर्च ह्या टाईपमध्ये लग्न करायचं असेल तर डेस्टिनेशन वेडिंग आहे, फार्म हाऊस, बँक्वेट इकडे डिसाईड करून मग लग्न करू शकता। तर गाईज आता लग्न म्हटलं की सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात पहिली गोष्ट ती येते ती म्हणजे की लग्नाची तारीख। जेव्हा तुमची लग्नाची तारीख ठरते त्यानुसार आपल्याला कळतं की लग्नाची तयारी करायला आपल्याकडे कितीसा वेळ आहे। तर आता तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघितलाच आहात तर तुम्ही आता पेपर पेन घेऊन बसा किंवा हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला कळेल की लग्न करण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टींची तयारी करावी लागते त्या मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर लग्नाची तारीख जेव्हा तुमची ठरते त्यानंतर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं काम तुम्हाला हे करायचं आहे की तुम्हाला लग्न कुठे करायचं हे ठरवायचं आहे। लॉनवरती करायचं आहे, फार्म हाऊसवरती करायचं आहे, हॉलमध्ये करायचं आहे किंवा डेस्टिनेशन वेडिंग करायचं आहे। तुम्हाला डेस्टिनेशन वेडिंग जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला रिसॉर्ट वगैरे किंवा बाहेरचे कोणते प्लेसेस जर बुक करायचे असतील तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघायला सुरुवात केली पाहिजे। जेव्हा तुम्ही लग्नाची जागा बघत असाल तर लग्नाची जागा बघता बघता एक महत्त्वाची टिप मला तुम्हाला द्यायची आहे। ती टिप अशी की तुम्ही रिसॉर्ट बघा, तुम्ही हॉल बघा, तुम्ही फार्म हाऊस बघा किंवा लॉन बघा, या सगळ्या गोष्टी बघत असताना तुम्हाला तिथे आवर्जून एक गोष्ट विचारायची आहे। ती गोष्ट अशी की तिथे मोनोपॉली आहे की नाही। कारण काय होतं ना, मोनोपॉलीमुळे बऱ्याच गोष्टी आपल्याला लिमिटेड कराव्या लागतात किंवा त्यांच्यानुसार त्यांच्या ठरलेल्या गोष्टी ज्या असतात तिथपर्यंतच आपण त्या गोष्टी करू शकतो। जर ज्या ठिकाणी मोनोपॉली नसेल ती जागा तुम्ही बघा। आमच्या स्टडीनुसार आम्हाला असं कळालं आहे की ज्या ठिकाणी मोनोपॉली होते तिथे रेट्स देखील हाय होते आणि बऱ्याच कमी गोष्टींमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट देखील कराव्या लागतात। बट ज्या ठिकाणी मोनोपॉली नाही तिथे आपल्याला बऱ्याच गोष्टी अशा कस्टमायझेशननी करता येतात। कॅटरिंगमध्ये म्हणा किंवा डेकोरेशनमध्ये म्हणा किंवा इतर सगळ्या गोष्टींमध्ये म्हणा की आपल्यावरती कोणाचं कंट्रोल नाही राहत। त्यामुळे ज्या ठिकाणी मोनोपॉली नाही तेच ठिकाण तुम्ही तुमच्या लग्नासाठी निवडा। हे एक आम्हाला आलेल्या अनुभवातून हे आम्ही तुम्हाला सांगतो। अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट ती म्हणजे आहे गेस्ट लिस्ट। दोघांचे मिळून किती गेस्ट असणार आहेत ते आधी चेक करा, कारण तुम्ही तुमच्या मेमोरेबल डेसाठी जी जागा निवडणार आहात त्या जागेची किती नंबर ऑफ पर्सनची कॅपॅसिटी आहे त्याची आपल्याला एक आयडिया मिळून जाते। तुम्ही साईड बाय साईड ह्याची डेकोरेशनची थीमसुद्धा ठरवायला सुरुवात करा। आणि डेकोरेशनच्या थीममध्ये आवर्जून सांगायची गोष्ट ही म्हणजे तुमचं कॉस्ट्यूम आणि डेकोरेशनची थीम ही मॅच व्हायला नाही पाहिजे, दोघांचे कलर मोस्टली। कारण की जर कलर मॅच झाले तर तुम्ही जे फोटो काढणार ते मर्ज होण्याची जास्त शक्यता आहे। त्यासोबत तुम्ही कॅटरिंगची सुद्धा तयारी करू शकता। कॅटरिंगची तयारी म्हणजे काय करायचं आहे, आपल्याला दुसरी गोष्ट कॅटरिंग शोधायचं आहे, त्याला एक इन्स्ट्रक्शन द्यायचं आहे। आमच्या जेवणामध्ये सोडा, पाम तेल आणि डालडा ह्या तिन्ही गोष्टींचा वापर नाही करायचा आहे, कारण की ह्या तिन्ही गोष्टींमुळे जेवण जास्त बिघडण्याची शक्यता असते। आजपर्यंत आपण ऐकलेलं आहे लोक जेवतात आणि नंतर बोलतात की आम्हाला त्रास झाला, पोट फुगल्यासारखं वाटते, जळजळ होती, ॲसिडिटी होते। ह्याचं कारण म्हणजे हे 3 पदार्थ आहेत, ह्याच्यामुळे जास्त जेवण आपलं खराब होण्याची जास्त शक्यता असते। मग दुसरी गोष्ट ही आहे, तुम्ही ज्याला कुणाला कॉन्ट्रॅक्ट देणार आहात त्याला आवर्जून सांगायचे जे अपकमिंग इव्हेंट्स असतील त्याच्यामध्ये तुम्ही जा आणि त्यांनी बनवलेलं जे फूड आहे ते टेस्ट करून बघा। 2-3 वेळा टेस्ट करा, असंही नाही एका ह्याच्यामध्ये 2-3 वेळा टेस्ट करा। 100% तुम्हाला जर सॅटिस्फॅक्शन मिळत असेल तरच तुम्ही त्याला ऑर्डर देऊ शकता। दुसरी गोष्ट, तुम्ही 2-3 ऑप्शन्स ठेवा।
आता एक ऑप्शन ठेवला आहे आणि मग त्याचं टेस्ट केलं आहे, मग नाही आवडलं मग दुसरं ऑप्शन बघायला जाऊ नका, कारण की त्याच्यामध्ये जास्त टाईम कन्झ्युमिंग असतं. तुम्ही जेव्हा सर्च करा त्यांच्याकडून कोटेशन घ्या आणि मग नंतर तुम्ही डिसाईड करा की कुणाला तुमचं कॉन्ट्रॅक्ट द्यायचं आहे. आणि श्री, आपण अजून एक कुठली गोष्ट सांगितली होती आपल्या कॅटरर्सवाल्याला? हायजीनच्या बाबतीत आम्ही आणखीन एक गोष्ट त्यांना सांगितली होती, ती अशी की तुमचा कोणताही वर्कर असेल तर तो ऑन लोकेशन गोवा, गुटखा किंवा तंबाखू या कसलंही व्यसन करून तो जेवण बनवणार नाही, इतरत्र कुठेही जेवण बनवताना थुकणार नाही. या सगळ्या गोष्टींची काळजी आम्ही आवर्जून आमच्या कॅटर्सला घ्यायला सांगितले आणि त्यांनी त्या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करूनच मग आम्ही त्याला आमची ऑर्डर देखील दिलेली आहे. हो, लग्न म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट. लग्नामध्ये जी काही असते ते नवरा नवरी खूप जास्त सुंदर दिसायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला पाहिजे मेकअप आर्टिस्ट. आणि मेकअप आर्टिस्टसुद्धा आपल्याला लवकरात लवकर बुक करायचा ह्याच्यासाठी, कारण की एकतर उन्हाळ्यात पीक सीझन असतो आणि दिवाळी तुळशीच्या लग्नानंतरचा पीक सीझन असतो. जर तुम्ही त्या अकॉर्डिंगली तुमचं लग्न जसं डिसाईड होईल तेही तुम्हाला बुक करायचं आहे, जेणेकरून आपला जो मेकअप आहे, मेकअप आर्टिस्ट आपल्याला हवा तसा मिळेल आणि तो खूप छान मेकअप करून देईल. आणि दुसरी गोष्ट मला आवर्जून हे सांगायचे, मोस्टली नॅचरल मेकअप करायला सांगायचा, जेणेकरून जो सटल लुक आहे तो दिसेल. कारण की खूप जास्त ब्राईट मेकअप केला की ते फोटोज पण तेवढे छान दिसत नाहीत आणि उन्हाळा जर असेल तर मेकअप फुटण्याची जास्त शक्यता असते, कारण की स्किन ऑइली होती, जास्तीत जास्त ऑइल सोडतं. त्याच्यामुळे मोस्टली ट्राय करा त्या मेकअप आर्टिस्टला इन्स्ट्रक्शन द्यायचे की तू जे काही मेकअप करशील ते चांगले ब्रँडचे प्रोडक्ट्स आणि दुसरी गोष्ट की सटल नॅचरल मेकअप लुक देऊ शकेल. तर काय नंतर आले आता शॉपिंग. आता शॉपिंग म्हटलं की प्रत्येक जण आपापलं मत आपल्यावरती लादायचा प्रयत्न करतं की तू हे घाल तुला चांगलं दिसेल, तू ते घाल तुला ते चांगलं दिसेल. बट मी असं म्हणेन की तुम्हाला जे योग्य वाटतंय की हा कपडा माझ्यावरती चांगला दिसेल किंवा हे आउटफिट मला सूट करेल तर तेच तुम्ही आउटफिट घ्या, कारण लग्न तुमचं आहे तर मत देखील तुमचं असलं पाहिजे असं मला वाटतं. आता लग्न तुमच्या दोघांचं आहे ना, तर कपडे देखील तुमच्या दोघांच्या पसंतीचेच असायला हवी, कारण ते आउटफिट तुम्हाला फुल डे घालायचं आहे आणि फुल डेमध्ये तुम्ही त्या आउटफिटमध्ये कम्फर्टेबल असाल की नाही याची खात्री तुम्हाला करून घ्यायची आणि देन तुम्ही ते कपडे तुमच्यासाठी निवडायचे आहेत. आणि दुसरी गोष्ट ती म्हणजे की तुम्ही दोघं जर जोडीने कपडे घेत असाल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की कलर कॉम्बिनेशन. तुमचे दोघांचे कपडे एकमेकांना सूट झाले पाहिजे, जेणेकरून तुमचे फोटोज देखील तितके चांगले येतील याची काळजी घ्या. कारण लग्नानंतर आपण फोटोज बघत असतो, आपल्या आठवणी त्यानुसार ताज्या करत असतो. त्यामुळे लग्नातले जे काही कॉस्ट्युम आहेत ना ते तुम्ही थोडा वेळ घ्या पण आवर्जून चांगले निवडा. आणि आता कपडे कुठून घ्यायचे, काय घ्यायचे, कसे घ्यायचे यावरती मी सेपरेट व्हिडिओ तर बनवणारच आहे, तर तुम्हाला अपकमिंग सिरीजमध्ये बघायला मिळणार आहे. बट शॉपिंगच्या बाबतीत ही काळजी तुम्ही नक्की घ्या, कारण तुमचा कम्फर्ट सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. तर आता सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेतच आहेत, पण या व्यतिरिक्त देखील काही गोष्टी त्या देखील खूप महत्त्वाच्या आहेत. त्या मी शॉर्ट आणि सिंपल भाषेमध्ये तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. जसं तुम्हाला सुरुवातीला बोललो होतो की ज्यांचं कोणाचा लग्न सोहळा जवळ आलेला आहे किंवा ज्यांच्या घरातलं लग्न आहे त्यांनी पेपर पेन घेऊन बसा. आता आम्ही सांगणार आहे त्या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत, त्या तुम्ही पटकन नोट करून. फोटोग्राफर रिलेटेड जे काही गोष्टी आहे ते आम्ही आमच्या फोटोग्राफरसोबत तुम्हाला नेक्स्ट अपकमिंग व्हिडिओमध्ये सांगू. दुसरी, गोल्ड आणि आर्टिफिशियल ज्वेलरी कुठून आणि कशी घ्यायची ते ठरवा. दुसरं, दोघांचे फूटवेअर कुठून आणि कसे घ्यायचे तेही ठरवायचं. ते ऑब्व्हियसली कॉस्ट्युमला मॅच होणारे असले पाहिजेत. मुंडवळ्या आणि बाशिंग, जर रुखवत हवा असेल तर हल्ली बरेच ऑप्शन मार्केटमध्ये आहेत, ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. पण मला असं पर्सनली वाटतं की रुखवतावर तेवढे पैसे घालवण्यापेक्षा काही मोजकेच गोष्टी आहेत ज्या इम्पॉर्टंट आहेत तेच घेतलं पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे लग्नाच्या आधी सेल्फ केअर. दोघांचं फेशियलच्या अपॉइंटमेंट बुक्स करा. त्याच्या रिलेटेड जो काही व्हिडिओ असेल तो तुम्हाला अपकमिंग ह्याच्यामध्ये बघायला मिळेल. कार्ड प्रिंटिंग किंवा डिजिटल जर कार्ड तुम्ही डिझाईन करणार असाल तर ते प्रॉपर डिझायनरला विथ प्रॉपर कंटेंट जो काही आहे तुमचा ॲड्रेस, टाईम आणि जे काही नावं आहेत ते बरोबर आणि त्याच्याकडून प्रूफ रिडिंग करून घ्या, जेणेकरून जर कुठे स्पेलिंग मिस्टेक असेल, कुठे काही टायमिंगचा मिस्टेक असेल तर त्याला करेक्ट करायला. अजून तुम्हाला नवरा नवरीने पर्सनल कोणकोणत्या गोष्टी घ्यायला हव्यात हे जर बघायला आवडणार असेल किंवा ह्याची जर माहिती हवी असेल तर आवर्जून नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं, आम्ही त्याच्यावर नक्की व्हिडिओ बनवू. मोस्टली नवरी रिलेटेड बऱ्याच व्हिडिओज असतात पण नवऱ्या रिलेटेड काही नसतात, म्हणून हा व्हिडिओ श्री तुम्हाला सांगेल बनवून की काय काय घ्यायला हवं किंवा काय काळजी घ्यायला हवी. आत्तापर्यंत तुम्हाला जे काही सांगितलं, जसं की तुमच्या लग्नाची तयारी करताय किंवा तुमच्या घरातल्या कुणाची लग्नाची तयारी करत असाल तर तुम्ही एक चेकलिस्ट बनवा. एक डायरीमध्ये बनवू शकता किंवा एक्सेल शीटमध्ये बनवू शकता. एक्सेल शीटमध्ये बनवली तर तुम्ही त्याची प्रिंट काढा आणि जसं गोष्टी कंप्लीट होतील तशी टिक करत जा, जेणेकरून तुम्हाला कळेल किती गोष्टी कंप्लीटेड आपल्या झालेल्या आहेत आणि किती पेंडिंग आहेत. आणि ज्या काही गोष्टी तुम्ही डिसाईड कराल त्या लोकेशन वाईज डिसाईड करा. म्हणजे सपोज आता मला ह्या लोकेशनवरून ही गोष्ट घ्यायची आहे, म्हणजे ती एकाच ह्याच्यामध्ये कंप्लीट होईल, मग पुन्हा त्या लोकेशनला जाण्याची गरज नाही लागणार. मग ते लोकेशन वाईज सॉर्टेशन करा त्याचं. आणि दुसरी गोष्ट, रिटर्न
रिटर्न गिफ्ट तुम्ही डिसाईड करणार असाल, पूर्वी पद्धत होती साड्या वगैरे द्यायची, मग साड्या तेवढ्या बऱ्याचदा असं होतं की आपल्याला साड्या तेवढ्या अफोर्डेबल नसतात किंवा आपण खूप कमी ह्याच्यामधल्या साड्या देतो, किंवा रिटर्न गिफ्टमध्ये हल्ली बरेच ऑप्शन आले, तुम्ही कस्टमाइज करू शकता. रिटर्न गिफ्ट घेताना कुठली काळजी घ्यायची की तुम्ही पर पर्सनचं टार्गेट सेट करा, जसं की मला 150चं द्यायचं आहे, 250चं द्यायचं आहे की कितीचं द्यायचं आहे, मग त्याच्यानुसार तुम्ही कस्टमायझेशन करा आणि तुम्ही रिटर्न गिफ्ट नक्कीच देऊ शकता. लग्नाच्या आधी आपल्याला कुठली इम्पॉर्टंट गोष्ट करायची ती म्हणजे दोन्ही फॅमिली मिळून आपल्याला आपले विधी डिसाईड करायचे आहेत. आता आपलं असं होतं की दोन वेगवेगळ्या रिलिजननुसार असतात, जर सपोज तुमचं लग्न इंटरकास्ट आहे, इंटर रिलिजन आहे किंवा सेम कास्ट असू देत, काही फरक नाही पडत. मेन जे रिच्युअल्स आहेत तेच फॉलो करा आणि तेच करा, कारण की जर जास्त विधी आपण पार पडत बसू ना तर आपला टाइम खूप जास्त जातो. त्याच्यामध्ये जर हाल कुणाचे होत असतील ते नवरा नवरीच्या आईचे आणि आईवडिलांचे, आणि मुळातच नवरा नवरीचे ऑब्व्हियसली होतात. पूर्ण दिवसभर फास्ट असतो आणि त्याच्यामध्ये एवढे सगळे रिच्युअल्स करायचे म्हणजे त्यांच्या दोघांची हालत खूप जास्त होते. पंडितचं बुकिंग सुद्धा तुम्हाला करायचं आहे आणि मुळात एक सेफर साईड सांगते, सगळं जे काही सामान आहे ते पंडितला सांगायचं आणायला, जेणेकरून तुमच्याकडून आपण असं होतं की आपल्याला एखादी गोष्ट मिळत नाही, मग ऐन टायमिंगला एखादी गोष्ट राहते, त्यापेक्षा बेटर आहे तुम्ही पंडितजींना सांगायचं की तुम्ही जे काही सामान आहे ते तुम्ही स्वतः घेऊन या आणि त्याचे काही चार्जेस आहेत ते आपण घेऊ शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर काही कारणास्तव तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल ना, नक्की एक लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर सबस्क्राईब अजूनपर्यंत केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राइब करा, कारण आम्ही बऱ्यापैकी पॉईंट्स कव्हर करायचा प्रयत्न केला आहे आणि अजूनही तुम्हाला कुठल्या गोष्टीची जर माहिती हवी असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण की मे, जून, जुलै ह्याच्यानंतर लग्नाचे सगळे सीझनच चालू होतात नंतर, मग त्यांना सगळ्यांना उपयोगी होईल. आणि अजून काय, बस एवढंच. बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जास्त बडबड झालेली आहे, तुम्हाला जर बोर नाही केलंय अशी आशा करतो, कारण की हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवायचा होता, कारण की आमचं एकदम शॉर्ट नोटीसवर लग्न ठरलं आणि आमची खूप जास्त धावपळ झाली. आणि बऱ्याचदा असं होतं की पहिल्या काळांमध्ये आई वडील सगळं हँडल करायचे, पण आम्ही स्वतः ट्राय करतोय की आपण करूया. जर वेळेस आई वडिलांना, आपल्या घरातल्यांना, मोठ्यांना कशाला त्रास द्यायचा, मग स्वतः एक्सपेरिमेंट करत होतो. मग आणि असं करत असताना आमच्यासारखे बरीच लोक असतील की ज्यांच्या घरी सपोज वय झालंय लोकांचं आणि नाही जमत आहे करायला, किंवा ही धावपळ आणि उन्हाळ्यात एवढं कशाला कुणाला त्रास द्यायचा, मग त्यापेक्षा बेटर आहे की तुम्ही जर करत असेल की तुम्हाला ही नक्कीच हेल्प होणार आहे. आणि गायडन्स घ्यायला तुमच्या घरातले सिनियर्स आहेतच, त्यांच्याकडून तुम्ही घेऊच शकता. पण या बेसिक क्लिअर्स करण्यासाठी हा व्हिडिओ आहे, लग्नाचे बेसिक्स क्लिअर करायला. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणतरी एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. सर्च करायला सुरुवात करू शकता. करू कंटिन्यू. साईड बाय साईड तुम्ही कॅटरिंगचं परत सुरू होते, त्यासोबतच बोलू की थांबू? कर ना, तू कंटिन्यू कर. लेट झालं आपल्याला. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ती आहे गेस्ट लिस्ट. हसून का सांगते? ओके. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वात आधी तुम्ही दोघांनी मिळून डिसाईड करायचं आहे की किती गेस्ट येणार आहेत, दोघांचे मिळून. त्याच्यावरून आपल्याला अंदाज येतो की नाही परत लाईट सूर्य डोक्याच्या मागे आहे तुझ्या. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ती आहे गेस्ट लिस्ट. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट ती म्हणजे आहे गेस्ट लिस्ट. दोघांचे ते करू शकतो परत. नाही परत. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट ती म्हणजे आहे गेस्ट लिस्ट. दोघांचे मिळून किती गेस्ट अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट ती म्हणजे आहे गेस्ट लिस्ट. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट ती म्हणजे आहे गेस्ट लिस्ट. तुमच्या दोघांचे मिळून किती गेस्ट असणार आहेत ते आधी चेक करा, कारण त्यानुसार खूप क्लोज येतोय. अरे नाही, मी घेतोय ना, माझ्या अंदाजाने घेतोय. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट ती इथे बघून मग स्टार्ट कर. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट ती म्हणजे आहे गेस्ट लिस्ट. ट्राय कर. शूट करता करता खूप भूक लागली होती, मी ते सांगते ना. अजून मोठ्याने बोलू, बाहेर बोलूया. तर लग्न म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा आली लग्नाची तारीख. त्यावरून आपल्याला समजणार की आपल्याला लग्न करायला कितीसा वेळ आहे आणि त्यावरून काय काय गोष्टी मॅनेज करायच्या ते आम्ही तुम्हाला सांगतो. नाही हां बोल, पुढचं बोल. लग्न म्हणजे आधी आली लग्नाची तारीख, त्यावरून आपल्याला समजणार की किती दिवस बाकी आहेत तयारी करायला. आणि ते झालं ठीक आहे, त्यावरून आपण समज किती दिवस बाकी आहे तयारी करायला. तर सर्वात आधी काय काय करायचं ते सांगतो.